नमस्कार, मिमरीच्या RGK मराठीवरती आपले मनापासून स्वागत आहे। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाचे कोणते असे फायदे आहेत की जे आपल्याला खूप गुणकारी ठरतील। तर 300 आजारांवर रामबाण उपाय असलेला शेवगा आहारात नियमित वापर करा। शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आढळते व दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम असते। त्याचसोबत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि प्रोटीनचे तर भांडार असलेली अशी ही एकमेव शेवग्याची भाजी। शेवग्याच्या पानांची व फुलांची भाजी देखील काही लोक करतात। कुपोषण थांबवणारी ही भाजी आहे। चला तर मग ह्या भाजीचे कोणते असे फायदे आहेत आणि तसेच गरोदर महिलांसाठी कोणते फायदे आहेत ते देखील पाहूया। तर पहिला फायदा, जर कोणती जखम झालीच असेल तर शेवगा नियमित खाल्ल्याने जखम लवकर भरून यायला मदत होते। शेवग्याच्या भाजीच्या सेवनाने रक्तदाब व पित्त हे देखील नियंत्रणात राहते। दुसरा, याची पाने काढून मिक्सरला बारीक करून त्यामधील रस बाहेर काढा व त्यात थोडे मिरे बारीक करून त्याची पेस्ट डोक्याला लावल्यास डोकेदुखी देखील लवकर थांबते। तिसरा आहे तोंड येणे, गळ्याची सूज, वात, शारीरिक थकवा, हाडांची कमजोरी तसेच पचन क्रियेशी संबंधित सर्व समस्या शेवग्याच्या शेंगाने दूर होतात। चौथा आहे शेवग्याच्या पानांचा रस करून त्याने केसाला मालिश केल्यास केसातील कोंडा 8 दिवसांमध्ये कमी होण्यास मदत मिळते। पाचवा आहे जर कावीळ झाली असेल तर पानांचा ताजा रस करून घ्या व त्यात 1 चमचा मध व 1 चमचा नारळ पाणी मिक्स करा। त्याचे सेवन दिवसातून 2दा करा, याने कावीळ कमी व्हायला नक्की मदत मिळते। सहावा आहे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी या भाजीचा उपयोग केला जातो। तसेच शेवग्याच्या फुलांची भाजी संधिवातासाठी अत्यंत परिणामकारक ठरते। आता पाहूया गरोदर महिलांसाठी कोणते फायदे आहेत। पहिला, मॉर्निंग सिकनेस, गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या मळमळ, चक्कर शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ल्याने कमी होतात। दुसरा आहे मधुमेहाला नियंत्रित ठेवतो। शेवग्याची पानं गर्भावस्थेत शुगरला नियंत्रणात ठेवतात व गर्भावस्थेत शुगर वाढण्याची जी समस्या निर्माण होते त्यापासून सुटका मिळते। तिसरा आहे प्रसव, शेवगा शेंगाची भाजी खाल्ल्याने प्रसव वेळी रक्ताची कमी भासत नाही तसेच त्रास देखील फारसा जाणवत नाही। तर हे होते फायदे महिलांसाठीचे। तर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। थँक्यू।